सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली आपल्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली आम्ही या घरात जेवण करतो आणि लागे हे सगळं चिलटा जिलटा मच्छर गिच्छर सगळं एवढा धंदावाची त्या मालिकी बस तक्रार दिली होती का? गेली होती पण ते हा बोलले होते की हा आम्ही करतो त्याच्या उत्तर मी डबल येऊन पाहिलं पण नाही द्यायनं 2-3दा नुकसान त्या लोकांनी त्याच्यावर आम्हाला फरशा द्या ह्या 2 फरशा द्यायला फक्त ह्या 2 फरशाने एवढ्या नाल्या बंद होतील का या नाही होता बंद भल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती त्याला प्रगती गलकारी हसन शाबास त्याची प्रगती गलकारी हसन शाबास त्याची जागा नाही कचरा टाकायला जागा नाही कचरावाले आमच्याकडे येत नाही आम्ही कचरा राहतो त्याच्यात त्या गटारमध्ये नगरपंचायतचे सफाईवाले किती दिवसापासून आले नाही? नगरपंचायतचे पाहतच नाही इकडे पगार आहे काय नाही आम्ही म्हणून येत नाही नगरपंचायतमध्ये तुम्ही गेले नाही का? मी विजय सुरळकर भाजपा शहराध्यक्ष मोताळा. वारंवार नगरपंचायतला माहिती देऊनही नगरपंचायतने साफसफाई संदर्भात ठोस पाऊल कोणतंच नगरपंचायत प्रशासनाकडून उचलण्यात आलेलं नाहीये. सन्मान्य मुख्याधिकारी पांडे साहेब यांना फोन केला असता त्यांच्याकडून कधीच ठोस माहिती मिळाली नाही. ते सांगतात शकीलकडे चार्ज आहे, शकील म्हणतो माझ्याकडे चार्ज नाही आहे. ऑर्डर बघितली, ऑर्डरवरती शकीलचं नाव आहे, इंगडे मॅडम फोन उचलत नाही. या सर्व प्रकरणामध्ये आम्ही आता नागरिक म्हणून त्रस्त झालेलो आहे मोताळा नगरपंचायतच्या प्रशासनाला. त्यामुळे आमचं प्रशासनाला एकच सांगणं आहे का जवळपास 6 महिने झाले, 6 महिन्यापासून नगरपंचायतमध्ये नाले सफाई झालेली नाहीये. दर महिन्याला आपण 7-8 लाख रुपयांचे बिलं काढत आहात. आता हे बिलं जर आपण काढत आहात तर नेमके पैसे कुठे खर्च होत आहेत याचं सुद्धा विवरण आम्हाला लागेल. जनता म्हणून आम्हाला याचं सुद्धा विवरण लागेल. तसेच लवकरात लवकर जर ही कारवाई आपण नद्या पावसाळ्याच्या आधी जर नाल्याची साफसफाई केली नाही तर आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल. नमस्कार, मी मयूर बोराडे, मोताळा शहरातील एक सामान्य नागरिक. आज मोताळाच्या परिसरातील जर आपण शहरातील परिस्थिती बघितली, नाले गटार याची, तर अक्षरशः असं वाटते की आज एकीकडे आपण चंद्रावर जायचे दावे करतोय आणि 21व्या शतकात आपल्या मोताळ्यासारख्या शहराच्या नाल्या सुद्धा साफ होत नाही आहे. हे एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे. मला आपल्या समस्त नागरिकांना एवढंच एक हात जोडून विनंती करायची आहे की थंड राहून शंड होण्यापेक्षा अन्यायाविरुद्ध बंड करा. केवळ आपला एक आवाज या नाल्या जर काढू शकत नसेल तर मग आपण नागरिक म्हणून आपण सजीव आहे की निर्जीव आहे हा एक प्रश्न मला पडतो. मी तुमच्यापेक्षा कदाचित लहान असेल पण आज माझ्या घराच्या जर तुम्ही परिस्थिती बघितली किंवा बाकीच्या सगळ्याच्या वाड्यातली परिस्थिती बघितली की आपण मानव आहेत याची आज लाज वाटते. बाकी तुर्तास एवढेच, नगरपंचायत जर असेल त्यांच्यात माणुसकी किंवा काहीतरी शिल्लक तर ते लवकर याच्यावर कारवाई करतील. नसेल तर आम्ही लोकशाही मार्गाने नक्कीच आंदोलन करू. ते कचरा नगरपंचायतमध्ये आणून टाकू. जय श्रीराम. मी पवन सुरगडे, प्रभाग क्रमांक 11 आपल्या मोताळ्यातील दलित वस्ती सुधारमध्ये येथे आहे वार्ड. एकदम बेकार हाल चालू आहे वार्डामध्ये. रस्ते नाही आहे, पाण्यातून जावं लागत आहे, नाल्या काढलेल्या नाही आहे. या वार्डातच नाही पूर्ण मोताळा नगरामध्ये नाल्याचं कचऱ्याचं हे जो विषय आहे हा 2-4 महिने झाले गंभीर स्वरूपाचा बनलेला आहे. कचरा उचल्यासाठी घंटागाड्या पण येत नाही. त्याच्यावर येणाऱ्या मजुरांचे पण हे लोक काय आहे ते पैसे पगार देत नाही, त्याच्यामुळे ते लोक पण यायला तयार नाही आहे. नाल्या काढणारे पण कोणीच नाही आहे. स्वच्छतेच्या बाहेरमध्ये कधी म्हटलं तर नगरपंचायतले काहीतरी लाज वाटायला पाहिजे आपल्याला की बाबा नगरपंचायत इतके वर्ष होऊन आपण स्वच्छता, नाल्या झालं, कचरा झालं या गोष्टीवरती आपण काही करू शकत नाही. तर एक काहीतरी वेगळं आंदोलन करायचं हे वाटतं आम्हाला. 8 दिवसामध्ये या गोष्टीवर कधी काही इलाज उपाय नाही झाला तर आम्ही लोकशाही मार्गाने त्या नाल्यातला कचरा काढून नगरपंचायतमध्ये आणून टाकणार म्हणजे टाकणार. जय श्रीराम. पृथ्वी मोलाची मन गोष्ट आहे